वारे नमस्कार, द विदर्भ न्यूजमध्ये सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रचार दौऱ्यामध्ये सध्या आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 19 साईनगर अकोली परिसरात आणि या ठिकाणी काँग्रेसचा जोरदार प्रचार सुरू आहे. कॅन्डिडेट आहे काँग्रेसचे आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत. नमस्कार दादा, आपलं नाव? मी विकास दिवे पाटील. कसा काय आहे प्रभागाचा आताची कंडिशन पाहता, याला प्रचाराला कसा प्रतिसाद आहे आणि प्रभागात काय काय कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहे? प्रभागामध्ये निष्क्रियतेविरुद्ध जे काही कार्य करायचे, म्हणजे इथले जे माजी महापौर आहे चेतन गावंडे, हे महापौर राहिले पण त्यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण निष्क्रियतेचा भाग राहिला. इथे निवडणूक हे भाजप विरुद्ध काँग्रेस आहे आणि या निवडणुकीमध्ये अस्सल दावेदार म्हणजे एकदम क्लीन चिट म्हणून जे उमेदवार आहे, ज्यांच्यावर एकही कुठलाही गुन्हा दाखल नाही किंवा त्यांच्यावर कुठलाही आरोप नाही, असे उमेदवार म्हणून सतीश माहोरे पाटील आणि रजनीताई ह्या दोन उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेले आहे. आम्ही मूळचे काँग्रेसी आहोत आणि शेवटपर्यंत काँग्रेसीच राहणार आहोत. आणि भाजपचे उमेदवार जे आहे हे प्रत्येक गोष्टीमध्ये यांनी लोकांना फसवलेलं आहे. म्हणजे हे महापौर झाल्यानंतर स्वतःला मंत्री समजतात किंवा आमदार समजतात. अशा प्रक्रियेनं राबवलेल्या उमेदवाराविरुद्ध ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये एक चांगल्या घरचा आणि चांगला सुशिक्षित आणि चांगला समाजसेवी कार्यकर्ता निवडून यावा, या अनुषंगानं आम्ही ही निवडणूक लढवतो आहे. या मतदारसंघामध्ये पैशाचं राजकारण, इतरत्र राजकारण, याला पाळ त्याला पाळ, या सर्व गोष्टीला आम्हाला तडा द्यायचा आहे. या अनुषंगानं काँग्रेसचे उमेदवार श्री सतीश माहोरे यांना सर्व मतदारांनी चांगल्या मतांनी निवडून द्यावं. चांगला मतदार पाहिजे असेल तर, किंवा मग 9 वर्षापासून तुम्ही जे झेललं परिसरातील नागरिकांनी, तेच जर तुम्हाला परत पाहिजे असेल तर आमचा नाईलाज आहे. आम्ही या आपल्या माध्यमातून विनंती करतो सर्व मतदारांना की चांगला उमेदवार, निव्वळ भपका नको की मी महापौर होतो, मी अमुक होतो, मी टमुक होतो, माझा भाऊ आमदार आहे की नाही, या सर्व गोष्टीला तडा द्यायचा आहे. खरोखर काम करणारे जे उमेदवार आहे त्यांना निवडून द्या. आमचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे 2 उमेदवार आहे, ताई आहे आणि सतीश माहोरे पाटील आहे. या 2 उमेदवारांना आणि इतरत्र जे कोणते उमेदवार तुम्हाला पसंतीचे असेल त्यांना तुम्ही वोटिंग करावं. कारण सुजन नागरिक आहे. या मतदारसंघामध्ये कितीतरी, म्हणजे आज अमरावतीला, आता तुम्हालाही माहीत आहे, अमरावतीमध्ये ही निवडणूक खूप अटीतटीची आहे, काटेची आहे, खूप महत्त्वाची आहे. परंतु ते 2 उमेदवार महत्त्वाचे नाही आहे. पण अमध्ये गट क्रमांक मध्ये सतीश माहोरे पाटील आहे, क मध्ये या ताई आहे. सर्वसामान्य उमेदवार आहे, गरीब आहे, पैशानं खूप काही मोठे नाही आहे, परंतु या उमेदवाराच्या पाठीशी सर्वसामान्य नागरिकांनी उभं राहिलं पाहिजे. ही मतदारांना आवर्जून टोकाची भूमिका आहे. अन्यथा आपण आपला निर्णय घ्यावा. आम्ही आपल्याला कुठल्याही गोष्टीची जबरदस्ती करणार नाही. उमेदवार सतीश माहोरेंशी आपण बोलूया. दादा, कुठल्या मुद्द्यावर आता इलेक्शन लढत आहे? प्रभागातल्या कोणत्या कोणत्या मुख्य अजून कामं बाकी आहे? मी सतीश माहोरे, काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता, नेहमीच काँग्रेससोबत राहिलो आहे. जनतेशी नेहमी मी संपर्कात असतो आणि या ठिकाणी या मतदारसंघाचा, विशेषतः साईनगर प्रभाग क्रमांक 19चा कुठलाही विकास झालेला नाही. भारतीय जनता पार्टीचे इथं 3ही उमेदवार त्यावेळेस मागच्या 2017मध्ये निवडून आले. 3ही उमेदवारांनी कुठलाही विकास केलेला नाही. त्यांना महापौरपद मिळालेलं आहे. जे माझ्या विरोधामध्ये ज्यांची उमेदवारी आहे ते चेतन गावंडे हे सभापती राहिले, त्यानंतर ते महापौर राहिले. परंतु इतके मोठे 2 पदं त्यांच्याजवळ असतानाही त्यांनी कुठलाही विकास केलेला नाही. विकास सोडा, आम्ही एकदा समजू शकतो, विकासाला काही अडचणी असू शकतात, परंतु ह्या जनतेमध्ये जर तुम्ही फिरले
तर हेच सांगेल की आम्ही चेतन गावंडे हे नाव फक्त ऐकलेलं आहे, परंतु लोकांपर्यंत कधीही पोहोचले नाही. जेव्हा निवडून आले तेही 5 वर्षात ते गेले नाही. आता निवडणुकीमध्ये सुद्धा ते लोकांमध्ये नाही. परंतु माझी उमेदवारी आणि रजनीताई घारटे यांची उमेदवारी अशी आहे, आम्ही सतत लोकांमध्ये संपर्कात असतो, लोकांच्या समस्या जाणून घेतो. आमच्याजवळ सत्ता नाही, पैसा नाही, म्हणून आम्ही लोकांचे कामं करू शकत नाही, तो आमचा नाईलाज आहे. परंतु आम्हाला जर लोकांनी हा प्रतिसाद दिला आणि उमेदवारीमध्ये विजय दिला, आम्ही नक्कीच सर्वांगीण विकास करू. विकास केवळ रस्ते, नाल्या आणि लाईट इतक्यापुरता नसते. विकास म्हणजे लोकांच्या काही अडचणी असतात, आरोग्याविषयीच्या अडचणी असतात. एखादा अटॅक आला, एखाद्या अर्ध्या रात्री कोणाला बिमारी आली, कुठली चोरी झाली, पोलीस स्टेशन रिपोर्ट घेत नाही, अशा वेळेस लोकांचा आधार नगरसेवक असतो. नगरसेवकाला फोन करते, नगरसेवकांनी अर्ध्या रात्री त्यांच्या मदतीला धावलं पाहिजे. ही माझी कल्पना आहे. निवड रस्ते तर होतच आहे, नगरसेवक नसले तरी हा विकास होणारच आहे, विकास थांबणार नाही. परंतु विकास कशा पद्धतीनं केला पाहिजे याची जे ब्ल्यूप्रिंट माझ्याजवळ आहे, माझी एक संकल्पना आहे, बऱ्याच दिवसाची माझी इच्छा आहे, ती इच्छा माझी पूर्ण करण्यासाठी ही माझी उमेदवारी आहे. निष्क्रियतेविरुद्ध सक्रियता ही लढाई आहे, कुठल्या जातीविरुद्ध नाही, धनशक्तीविरुद्ध जनशक्ती ही माझी उमेदवारी आहे. महिला उमेदवार रजनीताई आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी बोलूया. ताई, आता महिलांचा भरपूर सहभाग आहे, यशोमती ठाकूरांचं मार्गदर्शन आहे, तर कसं काय पाहता या निवडणुकीकडे महिलांचा एवढे चांगला सहभाग आहे? पहिली गोष्ट, मला पक्षानं विश्वास ठेवला, मला उमेदवारी मिळाली, त्यांचा आभार मानते. आणि त्यांना वाटते की आम्ही नगरसेवक झाल्यावर आम्ही हे कामं करू शकतो. गोरगरिबांचे रस्ते हे काहीच नाही आहे, नाल्या काय होतच राहील, पण गोरगरिबाचे कामं करा तुम्ही. आणि हे पैसे वाटप करून काही फायदा नाही आहे. पैसे देऊन तुम्ही गरिबांना तुम्ही हे करतात, मतं विकत घेतात. आम्ही त्याच्यामधून नाही, आमची परिस्थिती एकदम त्यांच्या गरिबासारखीच आहे. आम्ही त्यांच्यावर विकास करू. फिरताय, आज शेवटचा दिवस आहे, परंतु प्रचाराला आतापर्यंतचा प्रतिसाद कसा होता? प्रतिसाद चांगलाच मिळाला आम्हाला सगळ्यांचाच सहारा मिळाला, प्रतिसादही मिळाला आणि सगळंच हे करणार. तर हे होते प्रभाग 19 अकोली साईनगर परिसराचे काँग्रेसचे उमेदवार. आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस असला तरी प्रचाराचा प्रतिसाद कुठेही कमी नाही असं यांचं म्हणणं आहे. आपण विदर्भ न्यूजच्या माध्यमातून असेच पुढेही भेटत राहू. पाहत राहा द विदर्भ न्यूज.